आता ते काय करतंय, त्याने वाटण्या केल्यात, त्याने गोळा केलेत बरेच, प्रत्येकाला वाटून वाटून दिलंय काम, तू हे बोल, तू ते बोल, तू ते बोल. आपण बाकीच्याला विरोधकच मानलेलं नाही. ही सगळं काम छगन भुजबळ करतोय. मराठ्यांच्या आरक्षणाचा खरा मारीकरी छगन भुजबळ आहे. त्यो मुकादम आहे सध्या, त्याच्यामुळं त्यो जातीवाद पसरवतोय. माझी तुम्हाला शेवटची हात जोडून विनंती आहे, छगन भुजबळ साहेबांना बळ देऊन मराठ्यांचं वाटोळं करण्यापेक्षा फडणवीस साहेब तुम्हाला विनंती आहे, तुम्ही मराठ्यांचं ठरल्याप्रमाणे शिंदे साहेबांनी तुम्ही दोघं द्या. हे मराठे तुम्हाला डोक्यावर घेऊन नसतील, ही विनंती आमची तुम्हाला. आणि आडवं चालायचा प्रयत्न केला तर मग मराठे 288 पाडायचे का उभे करायचे ठरीत असतील आणि सगळ्याचे पाडून टाकीत असतील. आता मी एवढं बोललो का, आता काय करणार माहिती आहे का, कसल्याच्या नाव नका घे जाऊ रे. आता का मी फडणवीस साहेबांना इथून विनंतीपूर्वक सांगितलंय, आता फडणवीस साहेब दुसरा डाव टाकणार. आजच सांगतो तुम्हाला, मराठ्याचे 2-4 टकोचे आहेत, त्याच्यापाशी ते हेंद्रे 4-5 बसलेले मंत्रिपदासाठी आमदारकीसाठी कुत्र्यासारख्या मागं पुढं पळणारे, हे लगेच आता बोलायला चालू करतो ना, आमच्या फडणवीस साहेबाला बोलला का, तो आज आहे का? तो इथं मराठा तुझे जात हे, तुझे मायबाप आहेत, ते बोलणार आमच्या याला बोलला. आणि हे असले माकड मायावर सोडी जाऊ नका फडणवीस साहेब. त्याचं कारण सांगतोय तुम्हाला मी, तुमच्या बऱ्यावर येता असं समजा, त्याचं कारण सांगतो तुम्हाला. आम्ही तुम्हाला विनंतीपूर्वक सांगितलं की तुम्ही ते मराठीचे 4-5 तुमच्याजवळ असणारे माकड ते टकोचे मीडियात बोलायला आमच्यावर सोडता. त्याचा परिणाम सांगतो तुम्हाला काय होतो. ते माकड बोलले की मराठ्यांचा पुरा रोष त्यांच्यावर नाही तुमच्यावर येतोय, म्हणून तुमचा दिदारा व्हायला लागला. तुमचं सगळं उलट गणित आहे. छगन भुजबळ मराठ्यांच्या विरोधात बोलला की सगळा रोष तुमच्यावर जातोय फडणवीस साहेब. त्याच्यामुळे त्याला बळ देऊ नका, तो ऑफिसच्या पायाचा आहे. तो जिकडे जाईन तिकडे काडी लावतो. तो आधी एका पक्षात होता, त्या पक्षाचा सगळा देवारा केला त्यांनी, आता या दुसऱ्या पक्षाचा केला. आणि तुम्हाला सुद्धा फडणवीस साहेब आता त्याची 3री वेळ तुम्हाला हात घ्यायला आणलंय त्यांनी. थोड्या दिवसात तुम्हाला ते तुमचा सोबती करीन, अशी माझी तुम्हाला विनंती, होऊन देऊ नका. त्याला कांदे पचत हातले, तुम्हाला नाही पचायचे फडणवीस साहेब. मी नागरिक म्हणून सांगतोय, परत म्हणता टीका केली, टीका फेका नाही करायला, तुम्हाला खरं सांगायलो. त्याला जवळ करून त्याच्या नादात तुम्ही मराठ्यांना त्रास द्यायचा प्रयत्न करताल. आता आमचा नाईलाज आहे, तुम्हाला जर तेच पायचारला तर घ्या, का करता मग आता त्याला आमचा नाईलाज आहे. तुम्ही त्याला कडावर घेऊन हिंडा, काय करता मग आता त्याचे रोज मुके घ्या, आम्हाला काय देणं घेणं नाही. पण तुम्हाला आयुष्यातला फडणवीस साहेब पश्चाताप येईन. आपण निरेटिव्ह भरण्याच्या नादानादात, गैरसमज कमी करण्याच्या नादानादात ओबीसीचे काही नेते जवळ केले छगन भुजबळच्या माध्यमातून. या नादात आपण अख्खं महाराष्ट्रातलं भाजप संपून बसलोत. तुम्हाला खरं सांगतोय फडणवीस साहेब, मी हे खोटं नाहीये. तुमचे माकड सुरूच करते ना आता मीडियावर बोलायला, मी टीका केलं, मी बी धुणार आहे त्यांना, नुसतं बोल म्हणा तू. मी हे खरं सांगतोय, खरं पटवून घ्या. तुम्हाला आता एक झटका बसला, नुसतं पाडाच म्हणलोय मी. मी कोणाचं नाव घेतलं नाही, काही नाही घेतलं का रे. मी आपलं म्हणलो पाडात आशिवे पाडिले. यार तुम्ही खरंच बा, तुमचे मनापासून आभार, लय रपा रप पाडिले तुम्ही. आणि आता तर मी नाव घेऊनच सांगणार आहे बा. तुम्हाला आणखीन एक सांगतो, मराठ्यांना गोरगरिबांना त्रास देणारा ओबीसीचा नेता कोणी असो, कोणी, हा म्हणतो मी सगळे नाही, कोणी असो, त्यांनी जर मराठ्याला त्रास दिला त्याला असं रपकून पाडिताना कवात न उभा राहिलं पाहिजे. आणि पाड्याच्या नंतर जो पक्ष त्याला जवळ करीन त्या पक्षाचे बी सगळे पाडून टाका. एका बदल्यात 10-15 पाडी जायची. आपल्या गोरगरिबाला त्रास देणाराची अजिबात गाई करायची नाही. त्यांचा खुर्ची जीव आहे, सत्य जीव आहे,
यांना सत्तेकडे जाऊ द्यायचं नाही. मग ते महाविकास आघाडी असू नाही तर महायुती असू, मराठ्यांच्या विरोधात येणाऱ्याला पाडायचं म्हणजे पाडायचं. यांना सोडायचं नाही, त्याशिवाय माझ्या मराठ्यांचं कल्याण होणार नाही. आणि नेत्या फित्याला आता मराठी बेत नाही. खरं आहे की नाही? नाही तर असे दडपण आणायचे, ते झगा घालून यायचे, ते कपडे ते चष्मा लावलेला ते बदग असं ताईट मारायचं, गरीबावर दोषच करायचं. आता मराठीचे जवळून जातात असं गोताळा आणून त्याला चाल म्हणतात पुढं सरक. हे होणं गरजेचं होतं. माझ्या गोरगरीब मराठ्यांची प्रतिष्ठा वाढणं गरजेचं होतं आणि ती वाढली. तुमच्या चपला सकट नेते पाय पडत आहेत का नाहीत आता गोरगरीब मराठ्याच्या? आपल्याला हे करायचं होतं. माझ्या गोरगरीब मराठ्यांना किंमत आणायची होती, त्यांची प्रतिष्ठा वाढायची होती. चपला सकट कचा कच माझ्या गरीबाच्या पाया पडतात आता. आता कशा ठेप्याला आले. ही एकजूट अशीच ठेवायची. पहिल्यांदा म्हणायची ओबीसीचं मतदान पाहिजे, आता म्हणतात ओबीसी नसलं तरी चलन पण मराठ्याचं पाहिजे.